पासून जे हैदराबाद हे प्रसाद ऐकलं असेल ना, जे भारतामधलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे, तिथे ज्या फॅसिलिटीज अवेलेबल आहे त्या सगळ्या फॅसिलिटीज आपल्या इथे अवेलेबल आहे. म्हणजे आजकाल आपल्याला पूर्वी थोड्याशा प्रॉब्लेमसाठी पण एवढे लांब जायला लागायचं, तर ती सगळी फॅसिलिटी आता आपण मुंबईत आपल्या इथे उपलब्ध केलेली आहे. त्यात मोत्याबिंदूचं ऑपरेशन असू दे, तिरळेपणा असू दे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्पेक्ट म्हणतो, रेटिना जो मागचा पटल असतो, मागचा पडदा असतो, त्याच्यावरचे जे पण टू जेड प्रॉब्लेमसाठी सोल्युशन इथे अवेलेबल आहे. डोळ्याचे कॅन्सर असतात, हे तर मला जेव्हा मी नव्हते हॉस्पिटलमध्ये तेव्हा तुम्हाला माहीत पण नव्हतं, पण डोळ्याचे पण कॅन्सर्स असतात. डोळ्यामध्ये मोठे ऑर्बिटल काही प्रॉब्लेम असेल, डोळ्याचं कापून खाली आलेली असेल किंवा जे पुढचे डोळ्याच्या रिलेटेड जे पण प्रॉब्लेम आहेत ना, ते सगळे इथे अवेलेबल आहेत. आमच्याकडे 7 ते 8 डॉक्टरांची टीम आहे आणि मंडे टू सॅटर्डे आपलं हॉस्पिटल वर्किंग असतं. एक टोल फ्री आपला इमर्जन्सी नंबर पण आहे, कारण डोळ्याच्या पण बऱ्याच इमर्जन्सी ॲक्सिडेंटल इमर्जन्सीज पण असतात. कधीही काही वाटलं तर तो नंबर पण आमच्या फाईलवर लिहिलेला आहे. तुम्हालाच नाही, रिलेटिव्ह असू दे, तुमचे फ्रेंड सर्कल असू दे, तुमची सोसायटी असू दे, कुणालाही काही प्रॉब्लेम आला तर फाईल हाताशी ठेवा, त्याच्यावर जो नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट केला तर आमची इमिडिएटली अवेलेबल होऊ शकतो. जरी संडे असेल, नाईट असेल, तरी पण काही इमर्जन्सी असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला आज मदत देच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तुम्ही आज आलात आमच्यासाठी, आमच्याकडे येऊन तुम्ही उपस्थिती दाखवली त्याच्याबद्दल रिअली थँक्यू. आणि म्हणजे इन फ्युचरमध्ये पण तुम्हाला कोणाला काही करायचं असेल की डोळ्याच्या ट्रीटमेंटसाठी कुठे जायला पाहिजे, तर डेफिनेटली आमच्या हॉस्पिटलचं नाव सजेस्ट करा. त्यांना उत्तम सर्व्हिस, उत्तम ट्रीटमेंट सगळं चांगल्या प्रकारे हे दिलं जाईल. त्याच्याबद्दल म्हणजे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारचा पेशंटला त्रास होत नाही इथे. आणि डॉक्टरच्या टीम पण एक्सलंट असल्या कारणाने रिझल्ट पण खूप चांगले आहेत. आणि असं नाही की खूप मोठं हॉस्पिटल आहे, पॉश हॉस्पिटल आहे, तो खूप सर्व्हिस महाग असणार आहे असं नाही आहे. आमच्याकडे 10,000पासून ते 1,50,000पर्यंत कॅटरॅक्ट सर्जरी आम्ही करतो. प्रत्येकाचं जे बजेट असेल त्यानुसार आमच्याकडे सर्व्हिस अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तुम्ही रिकमेंड करू शकता. थँक्यू सो मच. मला बोलायचं आहे, इट्स नॉट लाईक सक्सेस रेटसाठी म्हणाल ना, मोत्याबिंदूचं ऑपरेशन इट्स नॉट लाईक सिम्पल मॅथमॅटिक्स 1+1 2 होतो असं नाही आहे. हां, तर हे स्किल आणि आर्ट आणि स्किल आहे. डॉक्टरांचे स्किल्स फार इम्पॉर्टंट असतात, म्हणून किती वेल एज्युकेटेड डॉक्टर आहे दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आजकाल गल्लोगल्ली कॅटरॅक्ट सर्जन आहे, पण आमचे डॉक्टर अगदी वेल ट्रेन, वेल एक्सपिरियन्स डॉक्टर आहेत. तुम्ही ट्रस्ट करून सर्जरी करून जाऊ शकता. हो, तर काही प्रॉब्लेम होणार नाही, आम्ही गॅरंटी देतो. 2023 एप्रिलमध्ये माझं इथे कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालं. चष्मा नको होता, तर तशा मी थोड्या महाग 1,50,000च्या लेन्स घातल्या. 2 वर्ष झाली, काही प्रॉब्लेम नाही. आणि ऑपरेशनसुद्धा डॉक्टरांनी अक्षरशः 10 मिनिटाच्या आत ऑपरेशन, खूप सुंदर ऑपरेशन केलं. त्याच्यामुळे मी पण तुम्हाला सांगते की इथे येऊन ऑपरेशन नक्की करा. ट्रीटमेंट खूप चांगली आणि डॉक्टर सगळे एक्सपर्ट डॉक्टर आहेत. इट्स रियली व्हेरी क्विक सर्जरी बिकॉज पहले ज़माने में, मैं एक छोटा सा एग्जांपल देना चाहती हूँ. पहले ज़माने में पूरा कट मार के ऑपरेशन करते थे, बिकॉज उस टाइम रिजिड लेंस डालते थे, बड़ा थिक लेंस डालते थे. उस टाइम पहले तो लेंस का इन्वेंशन नहीं था, तो बड़ा बड़ा सोडा वाटर का ग्लासेस लगाते थे. बाद में रिजिड लेंसेस आए तो पूरा कट मार के सर्जरी करना पड़ता था. उसके बाद फोल्डेबल लेंस आया तो कट छोटा हो गया. आजकल का रोबोटिक का ज़माना है. हमारे यहाँ वो भी मशीन अवेलेबल है, 1 करोड़ का मशीन है, बट वो भी हमारे हॉस्पिटल में अवेलेबल किया है. मिनिमम इन्वेजिव सर्जरी, बिल्कुल माइनर कट आएगा, मिनिमम छोटा इन्वेजिव रहेगा तो हीलिंग फास्ट होगा, रिकवरी फास्ट होगा. आजकल किसी को टाइम नहीं है कि ऑपरेशन करने के बाद 10 दिन आराम करो, वो नहीं है. 2 दिन में सर्जरी करके आप रिकवरी ले सकते. मुझे तो इंजेक्शन भी नहीं दिया. मैम ने जैसे बोला कि सिर्फ जॉब डाला और ऑपरेशन कर दिया. हमारे पास वो भी पहले यहाँ इंजेक्शन देते थे, कितना क्या क्या बहुत ऐसा घुमाते थे. कुछ भी नहीं, समझा भी नाही. हार्डली 7 मिनिट्स. 7 मिनिट्स. येस. मी बोलते पहिल्यांदाच मी हॉस्पिटलला भेटले. तसं माझं ऑपरेशन आमचे पुतणे आहेत डॉक्टर, तर त्यांचं आमचं फॅमिली डॉक्टर आहे, त्याचा मित्र आहे. आणि चेंबूरला आतिक शेख म्हणून एक डॉक्टर आहे,
जसं तुम्ही सांगता ना तसंच त्यावेळेस झालेलं. पण मला इथे जवळपास माहिती नव्हतं काही, पण हे खरंच हॉस्पिटल इथं इतकं सुंदर असेल मला माहिती नव्हतं. हायजीन आहे आणि स्टाफ तुमचा इतका अतिशय चांगला आहे की प्रत्येक वेळेस बसायला सांगतात जा इथे बसा, तर बोलवायला पण येतात परत. त्याच्यातून तिथे असं नाही की माझा नंबर आला का हे काय करायची गरज नाही. शांत एन्जॉय करत असताना आम्ही अक्षरशः गप्पांमध्ये दिवस घालवले. हा जे 2 तास आहेत ते आम्ही गप्पांमध्ये घालवले. आमचा नंबर आला की जायचं परत येऊन गप्पा मारायचा. खूप छान वाटलं. मदर्स डे तुम्ही आमचा साजरा केलाय. धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या सगळ्या स्टाफला पण धन्यवाद. खूप चांगली आहे.